साजरे करू. दर एकल्याच्या मनात नेहरू बद्दल खूप आपुलकी असा, बरे विचार असा. हांव मागता सुरवेक आमचे बाब गुरुदास नाटेकर आणि रोखण्यात आपले विचार व्यक्त करचे. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर, सिनियर वाइस प्रेसिडेंट मिस्टर M.K. शेख, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट शशांक नार्वेकर आणि बाकीचे काँग्रेसचे PCC मेंबर आणि बाकी सगळे फंडल ऑर्गनायझेशनचे चीफ आणि तुम्ही सगळ्यांचे पहिले स्वागत करतात. आज खरं म्हणजे पुण्यतिथी दिन असल्या कारणान तो व्हडलो दीस न्हू, तो भारताच्या आयुष्यान येयलो वायट दीस असो समजूंक जाय. 27 मे 1964 यांचो आमच्या भारताचे पयलो पंतप्रधान आसलो जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी दिन साजरो करपाक आमी हांगा जमलेले आसात. आणि त्याच्या आधी गोव्यात आमी ताका पळोवपाचो आमकां योगायोग येयलो. आमच्या ल्हानपणान जवाहरलाल नेहरू गोंयांत येयल्ले तेन्नाच ते सुमाराक आणि आमकां लागीं तेन्ना उलोवपाक तेचे भाशण आयकपा खातीर संदी मेळ्ळी. भारताच्या इतिहासान जर खरो कोण आसा, आता M.K. शेखान सांगल्या प्रमाणे तांचे घराणे श्रीमंत आसले, तांचे वडील पयशान बरे असले तरी कदाच ऐश आरामान आपले जीवन घडपाचे असले तर तांकां आदमाशी करपाची संदी नाका आसली, कारण तेंचे कडेन पयसो खूब आसलो. तरी आसतना त्यांनी इंग्लंडान सारके वचून अधोगाशी शिक्षण घेतले आणि मागीर जेन्ना कळ्ळें तेजो कॉन्टॅक्ट केलो नेहरू आपल्या बापाय कडेन आसलोच, पण महात्मा गांधी कडेन येयलो तेन्ना ताका स्फुरण येयलें आणि भारताचे कितें तरी करपाचें, भारताक स्वातंत्र्य करपा खातीर ताणें आपलें सबंद आयुश्य घातलें. तेणें आपल्या आयुश्याची 9 वर्सां पिंजरान घातलेली आसा. अशें खंयच्याच प्रायम मिनिस्टरान इतकी वर्सां घातलेली आयकल्यात तुमी? आता त्या प्रायम मिनिस्टरान केन्ना केलं? तुरुंगवास भोगलेलो आसा? कोणेच भोगलेलो ना. म्हणजे काँग्रेसच्या लिडरां शिवाय कोणेच भोगलेलो ना. अशा महान व्यक्तीन 9 वर्सां प्रिझन भरले आणि त्याने आपले डिस्कवरी ऑफ इंडिया हेचे पुस्तक बरयले. तांकां जाय आसलें तर ऐशारामान रावून आणि ते दुसरे वर्ष 1942 साल सेकंड वर्ल्ड वॉरा उपरांत जेन्ना जगार दोन हे जाले, ग्रुप जाले, एक अमेरिके वांगडा गेलो आणि एक रशिया वांगडा गेलो, त्या वेळार सुद्धा त्यांनी तटस्थपणान हे ध्येय स्वीकारले. खंयच्याच भागात तो जेवण जावंक ना. आणि त्यांचे एकूच स्वातंत्र्य जाल्या उपरांत सुद्धा भारताचे विकास करपाचे एकूच ध्येय असले, शिक्षण क्षेत्रात सुद्धा आम्ही पुढे वचपाचे म्हणून त्यांनी भाकरा नांगल सारखी धरला बांधली, इंडस्ट्रीज हाडली, शिक्षण हाडली. त्यावेळी पॉप्युलेशन आमचे कमी असले, राउंड अबाउट 56 crores असले. आता पॉप्युलेशन वाढले. आता निरनिराळ्या क्षेत्रात आम्ही पुढे गेले आहे. याचे कारण म्हणजे आमचे त्यावेळचे प्राईम मिनिस्टर श्री जवाहरलाल नेहरू असले. तुमचं जास्त वेळ घेना, त्याचं उलयतलेलं खूप असा. ते बऱ्यापैकी राजकारणी जाऊन गेलेत, व्हडले घराण्यांतले, तरी लोकां वांगडा सर्वसाधारणपणे त्याने आपलं आयुष्य घडले. लहान भुरग्यांचे ते असले म्हणून 14 नोव्हेंबर त्यांचा जो बर्थडे असा तो लहान भुरग्या खातीर दीस दिल्लो असा. इतके सांगून ह्या आत्म्याक माझ्या तर्फे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांव श्रद्धांजली दिता. Namaskar to all the respected dignitaries present here. President of Goa Pradesh Congress Committee Shri Amit Patkar ji, Senior Vice President M.K. Sheikh ji, all the senior leaders and office bearers of Pradesh Congress Committee, District Presidents Shashank and Mangaldas, all the other frontal heads and mahilas and other guests, a very good morning. Today we all have gathered here to pay our tributes to the first Prime Minister of independent India, Pandit Jawaharlal Nehru ji, on the occasion of his death anniversary. Pandit Jawaharlal Nehru ji was not just the first Prime Minister of independent India, but was a visionary leader who had a vision of a very strong democracy and a very developed
India. We also call him the architect of modern India. Today, the current dispensation, for everything that goes wrong in India, they criticize Pandit Jawaharlal Nehru. But Pandit Jawaharlal Nehru was the one who founded, or on the pillars of his vision, today's current modern India is on that foundation. Pandit Jawaharlal Nehru had a strong vision and faith in the youth and women of this country. Going with that, he established so many institutions and gave equal opportunity and equality and equal rights to everybody. People of all sectors, class, all genders, especially women, youth of this country were given opportunity through his leadership. But today, the current dispensation is also trying to create disharmony and hamper the peace of our country and of our state. Pandit Jawaharlal Nehru was on the strong foundation, and his basis was to create peace, harmony, and everybody work together in unity and equality. Let us all today, while thinking and paying tributes to Pandit Jawaharlal Nehru ji, also keep a mission in Goa and for our country to see a developed country, of course, but again restore the peace and harmony and work unitedly for a better tomorrow and better India. Thank you. आमचे जनरल सेक्रेटरी बाबा जितेंद्र गांवकर. नमस्कार. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट अमित भाई, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट डॉक्टर शशांक सुंदरदास, महिला अध्यक्षा प्रतीक्षा कलम, उपस्थित असलेले सगळे GPCCचे ऑफिस बेरर, काँग्रेस मोदी आणि नेहरूचे सगळे समर्थक. भारत जेन्ना स्वतंत्र जालो आणि पहिलो प्रधानमंत्री स्वर्गीय पंडित नेहरू हांच्यांनी हे पद भूषयले. असंख्य त्यांच्याकडे डिफिकल्टी आशिल्ली, कारण जेन्ना देश स्वतंत्र जालो साधन सुविधा कमी आशिल्ले, रिसोर्सीस कमी आशिल्ले, आणि अशा परिस्थितीन हो देश विकसित देशांच्या यादीन व्हरप हे खूप कठीण प्रसंग. आणि ताणे एक आमकां देख दिवन गेलो. ताचे सगळे पार्श्वभूमी कशे ते वयर सरले, कशे पॉलिटिक्सान आयले, सगळे आमी शेख सरा कडल्यान आणि मॅडम कलपा कडल्यान आयकले. पूण हांव एक सांगूंक सोदता ह्या खिणाचेर की देशाचे नेतृत्व कशें आसचें, किंबहुना खंयचो फुडारी जेन्ना एका आपल्या क्षेत्राचे डेव्हलपमेंट जेन्ना करता, ते डेव्हलपमेंट करत आसतना ताचे कडेन साधन सुविधा नसताना तो एक ध्येय घेवन फुडें वयता. ताचे एक ज्वलंत उदाहरण उभ्या देशाक स्वर्गीय नेहरू आमचे पहिले प्रधानमंत्रीन दिले. कंपोज साधन सुविधा असताना एम्स सारखिल्यो संस्था जन्माक आयल्यो, IITs आयल्यो, UGC आयल्यो, डॅम्स आयले, भिलय स्टील प्लांट आयलो, अशे विविध औद्योगिक क्षेत्रांत प्रगती केली. आणि तांची धारणा आशिल्ली की देश जर फुडें व्हरतलो जाल्यार शेतीच्या हितून एग्रीकल्चरान फुडें वचोंक जाय. ताच्या खातीर एग्रीकल्चराक कितें जाय साधन सुविधा ते विकसीत करच्या खातीर डॅम जाले तयार, औद्योगिक क्षेत्रांत स्टील प्लांट, अशे सगळे सुविधा तयार करून आज विकसीत देश तयार करच्या खातीर मोठो वाटो पंडित नेहरून ह्या देशाक दिल्लो आसा. आणि अजूनही तेजें कार्य चालू आसा. ताची विचारधारणा काँग्रेसीच्या माध्यमांतल्यान चालू आसा. आयज दुख भोगता की जे लोक सगळे दीस क्रिटिसाइज करता नेहरूक आनी आयज आयज तांकां होमेज दिता, हे खंय तरी दुखता आमकां. तांचे कार्य हे एप्रिसिएशन करचे आसता. आणि ही देख काँग्रेसीची विचारधारा सगळ्यांक दिता. म्हाका दिसता आयज जो देश खंयचे गोष्टीचे जर फाउंडेशन जर स्ट्रॉंग आसत जाल्यार ताजे फाउंडेशन स्ट्रॉंग आसल्या कारणान ताजे फुडल्यो ज्यो गजाली आहा हो सुरळीत वयता. एकूच एक्झाम्पल दिवंक सोदता की आयज जे लोक क्रिटिसाइज करता की पंडित नेहरून कितें केलें, आयज म्हाका दिसता आयज आमच्या गोंयांत जमनीचो खूप प्रमाणात प्रचंड स्कॅम बी चालू आसा. लोक खूप खूप गजाली करतात. पूण जे आयचे भुरगे हो स्कॅम करता किंवा आयचे भुरगे क्लेम करता त्या जमनीक, पूण ती जमीन राखून कोणी दवरलेली
हे ते विसरता. हे सगळे राखपाचे काम पंडित नेहरून केले आणि आयज जे क्रिटिसाइज करता नेहरू हे तांचे एक दुर्भाग्य म्हणू येता. आणि अजूनही ज्या विरोधी पक्ष सदांच क्रिटिसाइज करता तांकां सुद्धा आयज खंय तरी पिक्चरान दवरतलो जाल्यार नेहरूकूच ते क्रिटिसाइज करता. सो ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाक हांव नमन करता आणि तांकां अभिवादन करता. 2 शब्द माझे आभार मानता. मागता गोंय प्रदेश काँग्रेसाचे समितीचे अध्यक्ष अरविंद पाटकर आणि आपले विचार व्यक्त आधुनिक भारताचे शिल्पकार ह्या देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हांच्या पुण्यतिथीक आज श्रद्धांजली दिवपाक आमच्या मदीं आसात गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे सिनियर व्हायस प्रेसिडेंट बाब एम.के. शेख, व्हायस प्रेसिडेंट बाब जुलियो डिसोजा, प्रदेश काँग्रेस कमिटीचे इतर सगळे जनरल सेक्रेटरी बाब एबरसन, आमचे 2 डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब शशांक मंगलदास, फ्रंट दलाचे चीफ, आमचे महिला अध्यक्ष, आमचे गोंयच्यान आयिल्ले सगळे ब्लॉक प्रेसिडेंट, पंडित जवाहरलाल नेहरूच्या नावाचेर एक ऑर्गनायझेशन जे आसा जवाहर बाल मंच हाची चेअरमॅन बाय पलाजिया आणि इतर सगळे काँग्रेसीचे कार्यकर्ते, काँग्रेसीचे सगळे वर्कर्स. पंडित जवाहरलाल नेहरू हाचो उल्लेख गेल्ली 14 वर्सां आमी भारतीय जनता पार्टीचे लिडर्स आणि ह्या देशाचो प्रधानमंत्र्या कडल्यान आमी ताचो सदांच उल्लेख आयकता. पंडित जवाहरलाल नेहरू हो कोण पयली जर तर ह्या लोकांक कळपाक जाय जाल्यार म्हाका दिसता तांणी बरयल्लो एक फामाद ग्रंथ डिस्कवरी ऑफ इंडिया जो बाब गुरुदास नाटेकरान सांगलो हो पयली तांणी वाचचो. गेल्ल्या वर्सा आमचे सगळ्यो महिला आणि धाडस करून तांणी भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसान वचून गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्याक आणि भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाक तो बूक दिल्लो. म्हाका दिसता त्या दिसा सावन जेन्ना तांणी बूक वाचला तेन्नाच्यान तांणी पंडित जवाहरलाल नेहरूचेर उलोवपाचें बंद केलें. जेन्ना भारत देश ब्रिटिशराच्या अंडर आशिल्लो बाब एम.के. शेखान सांगिल्लें की पंडित जवाहरलाल नेहरू म्हणटा ते एका श्रीमंत घराण्यान जन्माक आयिल्ले महान व्यक्ती जाणी भायर वचून एज्युकेशन घेतलें. एक पॉलिटिकल फिनान्स जाणी एक ग्रंथ बरयलो डिस्कवरी ऑफ इंडिया जाणी देशाच्या स्वातंत्र्याक लागून जेलीन वचून ते रावले. अशे महान व्यक्ती जेन्ना भारत देश आमचो स्वतंत्र जालो तेन्ना आमचे भाग्य की ते ह्या देशाचे प्रधानमंत्री जाले. आज आमी याद करपाक जाय की जेन्ना ते प्रधानमंत्री जाले तेन्ना ह्या देशान एक सुई सुद्धा मॅन्युफॅक्चर जायनाशिल्ली. त्या काळांतल्यान त्या गरिबींतल्यान हो देश आज मुखार व्हेलो पंडित जवाहरलाल नेहरू कित्याक ते विजनरी लिडर आशिल्ले. ह्या देशान IIM आसूं, IIT आसूं, एम्स आसूं आणि इतर सगळे PSUs हे हांच्या अंडर उभे जाले. पूण आमचे दुर्भाग्य की गेल्ली 12.5 वर्सां ह्या देशाचो प्रधानमंत्री एक एक करून आमचे PSU काढून प्रायव्हेट सेक्टरांच्या गळ्यात घालपाचो प्रयत्न चालू. म्हाका दिसता पंडित जवाहरलाल नेहरूचे विचार, पंडित जवाहरलाल नेहरूची एक देश मुखार व्हरपाचें जे स्वप्न आशिल्लें ते म्हाका दिसता आमी मुखार व्हरपाची गरज आसा. काल म्हाका भाग्य मेळ्ळें की मिर्जा चौधरी एक फामाद रायटर, एक पॉलिटिकल जर्नलिस्ट, तिने एक हालींच बुक बरयला हाऊ द प्राईम मिनिस्टर डिसाइड्स आणि तिने त्या बुकान प्राईम मिनिस्टर या देशाचे कशा पद्धतीन काम करताले, कशा पद्धतीन डिसिजन घेताले हाची एक काल कार्यावळ आशिल्ली. आणि जेन्ना हांवें इंटरॅक्ट केलें तिचे कडेन आणि विचारलें की तुजो एक्सपिरियन्सा प्रमाणे खंयचो प्रधानमंत्री वॉज द whom you could interact, whom you could meet him, जाल्यार तिने सांगलें की गेल्ली 12.5 वर्सां, हांव बाकीच्यांचे उलयना पूण गेल्ली 12.5 वर्सां जो प्रधानमंत्री आसा ती सांगता की आमकां प्रधानमंत्र्याचे दार बंद, PMOचे दार बंद, सगळ्या मिनिस्ट्रीचे दार बंद
आणि फक्त डिक्टेटरशिप चालल्या. म्हणजे फक्त मिनिस्ट्री येता, प्रेस कॉन्फरन्स दिता आणि चलली. डायलॉग म्हणटा तो जायना, लोकांक कितें जाय हाजेर डेलिब्रेशन जायना. वायट दिसता की एका देशाचो प्रधानमंत्री इटलीक वता आणि कितें वाडटा थंय, मेलडी चॉकलेटी वाडटा. अरे मेलडी चॉकलेटी ही कंपनी पार्ले विच वॉज फॉर्म्ड इन 1930, आय थिंक 1929, आणि मेलडी चॉकलेट म्हणटा की 1983 तांणी हाडिल्ली ह्या देशान, वेन इंदिरा गांधी वॉज द प्रायम मिनिस्टर. हांव सदांच सांगता की देशाचो प्रधानमंत्री म्हणटा तो शिकिल्लो आसपाक जाय, जाल्यार देश मुखार वता. पूण आमचे दुर्भाग्य गेल्ली 12.5 वर्सां ह्या देशाक दुष्काळ आयिल्लो आसा की एक प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू सारको जाणे देश मुखार व्हेलो, पूण 12.5 वर्सां नरेंद्र मोदी वेळा तो फक्त देशाक फाटल्यान ओडटा, देशाक सकयल घालपाचो प्रयत्न करता. जे ताणें इस्टाब्लिशमेंट उबारिल्ले ताचो अंत करपाचो प्रयत्न करता. म्हाका दिसता आयच्या दिसा तांच्या पुण्यतिथी दिसा आमी सगळ्यांनी एक सोपूत घेवपाक जाय की पंडित जवाहरलाल नेहरूचे विचार जे आशिल्ले, तांची जी येवजण्यो आशिल्ल्यो, तांच्यो ज्यो स्किम्स आशिल्ल्यो, त्यो म्हाका दिसता आमी याद करपाक जाय आणि हो देश आमी मुखार व्हरतले असो विचार करून आज पुण्यतिथी दिसा तांकां आमी याद करून श्रद्धांजली दिवपाक जाय. देव बरें करूं. रामकृष्ण तन्वी आणि उपकार. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाब अमित पट्टर, आमचे उपाध्यक्ष शेख सर, सगळ्या डिस्ट्रिक्टाचे प्रेसिडेंट, महिला अध्यक्ष आणि मोठ्या संख्येन जमिल्ल्या माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, आज पंडित जवाहरलाल नेहरूची पुण्यतिथी. सगळ्यांनी आपापल्या भाशणांतल्यान नेहरू विशयी सांगिल्लें आसा. तुमकां खबर आसा की अशा वेगळ्या परिस्थितींतल्यान जवळ जवळ 1250 वर्सांच्या गुलामगिरींतल्यान हो देश स्वातंत्र्य जाल्लो आणि ह्या स्वातंत्र्याची सगळी धुरा इंडियन नॅशनल काँग्रेसीन दिलेली आणि अनेक आंदोलनांतल्यान, अनेक सत्याग्रहांतल्यान आणि अनेक प्रसंगांतल्यान हो देश स्वातंत्र्य केलो. स्वातंत्र्य केल्या नंतर ह्या देशाचो पयलो पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूची जबाबदारी आयली. अत्यंत गरिबींतल्यान, अनेक संकटांतल्यान हो देश फुडें वता आसतना एक नेरून आपलें मोठें विजन दवरून हो देश फुडें गेलो. हें कित्याक शक्य जालें तर एक संपूर्ण जगभर भोंवलो, हायली क्वॉलिफायड आशिल्लो आनी ह्या देशाचो पूर्ण इतिहास खबर आशिल्लो असो पंतप्रधान आमकां देशाक मेळ्ळो. म्हणून आमी देश इतलो फुडें व्हरूंक शकले. सगळे क्षेत्रांत आमी इंटरनॅशनल लेवलचेर पावले. कारण ह्या देशाक जो मान कित्याक मेळिल्लो तर ह्या देशांतलो जो पयलो पंतप्रधान आशिल्लो ताका जगांतले 136 कंट्रींतले सगळे इतले रिस्पेक्ट करताले हें आमकां पळोवपाक मेळ्ळा. आनी आतांची जी परिस्थिती पळयल्यार तर फकाणां चल्ल्यान हाचे वयल्यान आमकां कळून येता की हो देश कोणाच्या हातान आशिल्लो जाल्यार बरो आशिल्लो. हेजे वयल्यान आमी हेजे फुडलें आमचें कार्य जें आसतलें की अशें विजनरी मनशाचें कार्य फुडें व्हरतले अशी अपेक्षा करता. आनी आज पुण्यतिथी निमित्तान आमी सगळे जमिल्ल्यान सगळ्या पार्टीच्या ऑफिस बेयर्स, प्रेस मिडियाज आनी सगळ्या कार्यकर्त्यांक हांव देव बरें करूं म्हणटात आनी हो कार्यक्रम सोंपलो जाहीर.
पाटकर सर आज काँग्रेस हाजून MLA दिश्टी पडना आयच्या दिसा नंबर